हाय गाईज, चला या नवीन चॅप्टरची सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 5, त्याचं नाव आहे हीट. हीट एकदम सोपा चॅप्टर आहे आणि एकदम सिंपल चॅप्टर आहे. तुम्ही जेवढं कमी टाइममध्ये रिव्हिजन करायचा प्रयत्न कराल तेवढं कमी टाइममध्ये रिव्हिजन होण्याचा प्रयत्न करूया. डेफिनेशन काय आहे याची ते पहिले जाणून घेऊया. काय म्हणते डेफिनेशन, काय नाही ते. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे? एक एनर्जीचा फॉर्म आहे. Can be obtained by transforming any other form of energy. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे काय? एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी ही क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. जर क्रिएट करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही, परंतु त्या एनर्जीला आपल्याला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करता येते. काय करता येते? ट्रान्सफर करता येते. त्यासाठी हीट पण काय? एक एनर्जीचं फॉर्म आहे. ते ऑब्टेन होते. ऑब्टेन म्हणजे तिच्या तिथून कुठून तर आपण काढतो. ऑब्टेन्ड बाय एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे दुसऱ्या कोणत्या एनर्जीचा सोर्स म्हणून आपण हीट ऑब्टेन करू शकतो. Heat is one of the important factor on which the change of state depends. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ आहे सॉलिड स्टेट म्हणजे आईस. आईस म्हणजे बर्फ आहे आपल्याजवळ. बर्फ आहे सॉलिड स्टेट मध्ये. त्याला आपण एका सर्टन टेम्परेचरला थोडीशी आपण त्याला हीट दिला तर त्याचं रूपांतर लिक्विड फॉर्म मध्ये होतं. म्हणजे सॉलिड इज कन्वर्ट इनटू लिक्विड. म्हणजे स्टेट काय झाली? चेंज झाली की नाही? सॉलिड पण एक स्टेट होती आणि लिक्विड पण एक काय आहे? स्टेटच आहे. म्हणजे हे हीट काय आहे? खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर, इम्पॉर्टंट रोल प्ले करते. कशासाठी? स्टेट चेंज करण्यासाठी. कशासाठी मित्रांनो? स्टेट चेंज करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. नंतर जाऊया, ह्याचं युनिट काय आहे? जूल आहे. हीटचं मोजमाप कशामध्ये आहे? एसआय युनिट जूल मध्ये आहे आणि इट कॅन बी मेजर्ड बाय कॅलोरीमीटर. आणि ते कॅलोरीमीटर या इन्स्ट्रुमेंटने आपण त्याला मेजरमेंट करू शकतो. नंतर आहे टेम्परेचर. तुम्हाला हा क्वेश्चन कसा आहे तो माहिती आहे का? डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर 2 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो. टेम्परेचर म्हणजे काय? इट इज मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टची हॉटनेस किंवा कोल्डनेस ला मेजर करणे म्हणजेच काय? टेम्परेचर. काय म्हणाले? इट इज अ मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर जे पण आहे ते कसा होतो? आईस बनतो. डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? त्याचं मोजमाप. ते जर आपण 100 डिग्री सेल्सिअस केलं तर ते वॉटर काय होतं? बॉईल होतं. बॉईल होणे म्हणजे काय होतं? उकळणे. उकळणं म्हणजे त्याची वाफ होते. म्हणजे हे जे सॉलिड आहे म्हणजे आईस जो पण आहे तो वॉटर बनतो. वॉटरपासून वॉटर वेपर्स पण बनतात. म्हणजे स्टेट चेंज होत आहे. टेम्परेचरचं एसआय युनिट आहे केल्विन आणि त्याला आपण थर्मामीटर याच्या साधनाने आपण मोजू शकतो. थर्मामीटर. मग हे झालं डिफरन्स बिटवीन थोडंसं हीट आणि टेम्परेचर बद्दल. त्याच्यानंतर जाऊया लेटेंट हीट म्हणजे काय? डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते, तर समजून घेऊया. लेटेंट हीट म्हणजे काय? द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड और रिलीज्ड बाय सबस्टन्स टू चेंज इट्स. म्हणजे काय? एका पर्टिक्युलरला आपण चेंज करायला. आपण काय चेंज करायला? त्याचे स्टेट चेंज करायला. काय करायला? स्टेट चेंज करायला. ते स्टेट चेंज होताना एक तर हीट ॲब्झॉर्ब होते. मित्रांनो काय होते? हीट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा हीट रिलीज पण होऊ शकते. हीट रिलीज्ड बाय सबस्टन्स. तो सबस्टन्स हीट एकतर ॲब्झॉर्ब करू शकतो किंवा हीट रिलीज करू शकतो. कशासाठी? टू चेंज इट्स चेंज कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज लेटेंट हीट. म्हणजे एका कॉन्स्टंट टेम्परेचरला, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये एकतर सबस्टन्स, जो पण सबस्टन्स आहे आपला, तो हीट ॲब्झॉर्ब करू शकतो किंवा तो सबस्टन्स हीट रिलीज करू शकतो. कधी? कॉन्स्टंट टेम्परेचरला. त्याला आपण काय म्हणायचं? लेटेंट हीट म्हणायचं. काय म्हणायचं? लेटेंट हीट. म्हणजे अजून एक बार सांगतो की कॉन्स्टंट टेम्परेचरला एखादा सबस्टन्स हीट ॲब्झॉर्ब करत असेल किंवा तोच सबस्टन्स हीट रिलीज करत असेल
त्या हीटला काय म्हणायचं, लेटेंट हीट असे म्हणायचं. समजले? द हीट एनर्जी absorbed at a constant temperature during transformation of solid into liquid. म्हणजे आपल्याजवळ आहे आईस इज कन्वर्ट इनटू वॉटर. त्या टायमिंगला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवत असताना सॉलिड जो पण स्टेट आहे तो कन्वर्ट होतो लिक्विड या स्टेट मध्ये. म्हणजे काय मित्रांनो, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ॲब्झॉर्ब करताय कोण, सबस्टन्स म्हणजे कोण, आईस. कन्वर्ट कसं होत आहे, सॉलिड होता कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्याला काय म्हणायचं, लेटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे काय मित्रांनो, की सॉलिड इज कन्वर्ट इनटू लिक्विड, त्याला म्हणायचं फ्युजन. लेटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, एका कॉन्स्टंट टेम्परेचरला हीट ॲब्झॉर्ब करून सबस्टन्स सॉलिडचा लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल, त्याला काय म्हणायचं, लेटेंट हीट ऑफ फ्युजन. समजलं? नेक्स्ट जाऊया. द हीट एनर्जी absorbed at a constant temperature during transformation of liquid into gas, that is called a latent heat of vaporization. वेपरायझेशन म्हणजे काय मित्रांनो, की लिक्विड मधून गॅसेस मध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी जी पण हीट पाहिजे, जी पण हीट रिलीज किंवा पाहिजे ॲब्झॉर्ब होते, त्याला आपण काय म्हणायचं, लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणायचं. जसं की सॉलिड हा लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला हीट ॲब्झॉर्ब करून, तसंच लिक्विड हे पण वॉटर वेपर्समध्ये कन्वर्ट होतो हीट ॲब्झॉर्ब करून, त्याला म्हणायचं लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजे लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅसेस. इथं पण तेच म्हणलंय, एका कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विड आपला कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, गॅसेसमध्ये, त्याला आपण म्हणायचं आपण लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग काय, रिजिलेशन एक पॉइंट आहे. आईस मेल्ट्स व्हेन सब्जेक्ट टू प्रेशर. जर आपण एखाद्या सबस्टन्सवर म्हणजे आईसवर प्रेशर जास्त दिलो तर काय होतं, त्याचं पाणी होतं. आईसला आपण जर प्रेशर दिलो तर काय होतं, पाणी होतं. देन व्हेन प्रेशर रिलीज इट कॅन रिकन्वर्ट इनटू आईस अगेन. जर ते प्रेशर काढून घेतलं आपण तर तेव्हा जे पाणी झाले होतं ते पाणी अजून आईस होतं. म्हणजे प्रेशर दिला, आईसचं पाणी झालं, प्रेशर काढून घेतला, पाण्याचं आईस झालं. म्हणजे एखादा फॉर्म दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होत असेल, परत तोच फॉर्म पहिल्या स्टेटमध्ये चेंज झाला, त्याला म्हणायचं रिजलेशन. काय म्हणायचं, रिजलेशन. मग काय, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर खूप जास्त डिफिकल्ट म्हणजे काय, खूप जास्त डिसकंटिन्युअस बिहेवियर करत आहे, त्याला म्हणायचं ॲनॉमलस बिहेवियर. जनरली लिक्विड एक्सपांड ऑन हिटिंग. जर आपण एखाद्या आईसला हीट दिल्या किंवा एखाद्या पदार्थाला हीट दिल्या, त्याला होतं वॉटर बनतं किंवा लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं. जर सॉलिडचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असेल त्याला म्हणायचं आपण इन्क्रीज होत आहे ना, म्हणजे त्याची साईज वाढत आहे ना, म्हणजे काय, एक्सपांड होत आहे. काय होत आहे, तो एक्सपांड होत आहे. म्हणजे जो सॉलिड फॉर्ममध्ये छोटासा होता तो लिक्विड नंतर थोडासा मोठा व्हायचा प्रयत्न करतो, एक्सपांड करतो. कधी, हीट दिल्यावर एक्सपांड होतो आणि हीट काढून घेतल्यावर कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग. जर त्याला आपण कूलिंग दिलं म्हणजे हीट काढून घ्यायला, म्हणजे त्याला आपण कूल करायला, कूल केल्यानंतर ते काय होतं, संकुचित होतो. म्हणजे त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि हीट दिल्यावर त्याचं होतं एक्सपांड होतं. इफ वॉटर at room temperature is cooled is contract till 4 degree Celsius. जर एखाद्या आपण रूम टेम्परेचरला त्याला जर कूल केल्या कशाला, आईसला. इफ वॉटरला आपण कूल करायला कशाला, रूम टेम्परेचरला, इज कॉन्ट्रॅक्ट होते. काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. टिल 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो. बट इफ इट कूल्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस इट एक्सपांड. परंतु त्याला 4 डिग्री सेल्सिअसच्या कमी तापमानावर जर आपण त्याला कूल केला तर काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. These exceptional behavior of water between 4 degree Celsius and 0 degree Celsius is called as anomalous behavior of water. ह्याच 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस
पर्यंतच्या मधल्या जो पण एक्सेप्शनल बिहेवियर दाखवत आहे वॉटर, त्यालाच आपण काय म्हणायचं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणायचं. एक्झाम्पल, क्रॅकिंग ऑफ रोड इन विंटर. विंटर मध्ये रोड क्रॅक होतो. काय होतो? रोड क्रॅक होतो. रोडवर खूप सारे काय होतात, भेगा पडल्या जातात. काय होतात? भेगा पडल्या जातात. नंतर काय, पाईप्स कंडक्टिंग वॉटर इन कोल्ड रिजन बस्ट इन विंटर. म्हणजे पाईप्स जो पण आहे कंडक्टिंग होतो, म्हणजे थोडंसं कमी प्रमाणात म्हणजे संकुचन पावलं जातं, तेच काय होतं, बस्ट होतं विंटरमध्ये. विंटर पोझिशन मध्ये काय होतं, ते पाईप सिगले जातात, म्हणजे त्याला म्हणतात खाचा पडतात त्या पाईपला. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. जाऊया नेक्स्ट पार्टवर. होप्स ॲपरेटरची डायग्राम, त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आणि तुम्हाला त्याची भरपूर सारी माहिती सांगेल. त्याच्या पुढच्या जाऊया नेक्स्ट स्लाइडवर. तुम्हाला इथं व्हाईट बोर्डवर साईडला तुम्हाला होप्स ॲपरेटर्स कसं काम करत आहे ते पण दाखवलेलं आहे आणि मी ते ड्रॉइंग पण काढलेली आहे. दोघांमध्ये पण थोडंसं लक्ष द्या आणि मी काय एक्सप्लेनेशन करतो त्याच्याकडे पण थोडंसं लक्ष राहू द्या. तर होप्स ॲपरेटर्स आपण काय आहे, तुम्हाला आताच मी जस्ट सांगितलं की अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचं एक्सेप्शनल बिहेवियर कसं आहे काय नाही त्याचं डेफिनेशन वगैरे सांगितलं. पण ते नेमकं काय आहे काय नाही ते कसं आपल्याला समजतं एक्सपेरिमेंटली, हे आपल्याला या डायग्राम आणि एक्सप्लेनेशन वरून कळणार आहे. तर मित्रांनो, नंबर 1 पॉइंट, द अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड विथ द होप्स ॲपरेटर्स. म्हणजे होप्स ॲपरेटर्सचा वापर करून आपला अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हे समजता येते एक्सपेरिमेंटली. पॉइंट नंबर 2, मेटॅलिक सिलेंड्रिकल कंटेनर. आपल्याला जो सेंटरमध्ये तुम्हाला दिसत आहे या डायग्रामच्या किंवा वरच्या याच्यामध्ये, या सेंटरमध्ये काय एक मेटॅलिक कंटेनर घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? एक मेटॅलिक कंटेनर तुम्हाला घेतलेला आहे. नंतर काय आहे, अ फ्लॅट बाउल. तुम्हाला हे जे दिसत आहे काय फ्लॅट बाउल आहे. कुठे आहे? हा कंटेनरच्या मिडल साइडला एक फ्लॅट बाउल घेतलेला आहे. थर्मामीटर T1 इज अपर साइड. 2 थर्मामीटर आपण घेतलेला आहे. एक अपर साइड म्हणजे T1, एक लोअर साइड म्हणजे T2. टेम्परेचर 1, टेम्परेचर 2. म्हणजे थर्मामीटर अपर वाला थर्मामीटरचं नाव T1, लोअर वाला थर्मामीटरचं नाव काय आहे? T2 आहे. काय काय घेतलं मग? एक सॉलिड काय घेतलं आपण? एक कंटेनर घेतलं छानपैकी. एक फ्लॅट बाउल घेतलं जो की मिडल आहे. कंटेनरच्या सेंटरला आपण त्याला ठेवलं. 2 थर्मामीटर घेतलं, T1 अपर साइड, T2 लोअर साइड. आणि एक इकडे पण छोटंसं एक बाउल घेतलं ज्याच्यामध्ये काय पाणी किंवा ड्रॉपलेट पडत आहे. द फ्रीजिंग ऑफ सॉल्ट अँड आईस इज टेकन इन द बाउल. या बाउल मध्ये फ्रीजिंग मिक्सचर आहे. फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे? साल्ट असायला पाहिजे, साल्ट प्लस आईस असायला पाहिजे. साल्ट प्लस आईस. साल्ट टाकायचं, मग आईस टाकायचं, असं मिक्सचर टाकायचं थोडंसं त्याला बारीक वगैरे करून. इज टेकन इन द बाउल. टेम्परेचर आर रिकॉर्डेड आफ्टर एव्हरी 30 मिनिट्स. आणि प्रत्येक 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्याचं टेम्परेचर आपण मेजरमेंट करूया की अप्पर वाला टेम्परेचर किती असेल आणि लोअर वाला टेम्परेचर किती असेल ते. काय करायचं? या बाउलमध्ये साल्ट घ्यायचं आणि आईस घ्यायचं, याचं मिक्सचर टाकून दिलं. मग काय करायचं? प्रत्येक 30 मिनिटानंतर दोघांची पण आपला टेम्परेचर काउंट करायचा, टेम्परेचर मेजरमेंट करायचा. वॉटर ऑफ 10 डिग्री सेल्सिअस इज पावर्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. आणि या सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये आपला 10 डिग्री सेल्सिअस असणाऱ्या तापमानाच्या पाण्याला त्याच्यामध्ये काय करायचं? ओतायचं आहे. या मधल्या सिलेंडर मध्ये 10 डिग्री सेल्सिअस वॉटर आपला टाकायचं आहे. आणि ह्या फ्लॅट बाउल मध्ये साल्ट पण आहे आणि आईस पण आहे. इनटू सिलेंड्रिकल कंटेनर इनिशियली बोथ T1 and T2 शो 10 डिग्री सेल्सिअस. ज्या टायमिंगला आपण 10 डिग्री सेल्सिअसचं पाणी या कंटेनरमध्ये टाकून दिलं त्या टायमिंगला दोघं पण थर्मामीटर म्हणजे T1 आणि T2 दोघं पण 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे असं दाखवत आहेत इनिशियली म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये. ॲज द टेम्परेचर ऑफ वॉटर डिक्रीजेस. मग ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं 10 डिग्री सेल्सिअसचं, इथं बर्फ आहे म्हणजे आईस आहे. हा आईस काय करेल? मग मधल्या पाण्याला थंड करायचा प्रयत्न करतो. मधल्या पाण्याला
थंड करायचा प्रयत्न करेल. ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इट कॉन्ट्रॅक्ट, डेन्सिटी इन्क्रीजेस, गोज टू द बॉटम टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे यामधलं पाणी जो पण आहे हे गोठण्याचं काम करतं, हे फ्रीजिंग होण्याचं काम करतं. मग काय होतं ते खालच्या डिग्री सेल्सिअस म्हणजे त्याची डेन्सिटी खूप जास्त वाढली जाते त्या पाण्याची, आणि डेन्सिटी वाढल्यामुळं ते सगळं बॉटम साईडला सगळं पाणी किंवा आईस हे साठवलं जातं. As the temperature of water decreases due to freezing mixture, it contract, density increases. Contract म्हणून काय होतं, डेन्सिटी खूप जास्त वाढली जाते. डेन्सिटी वाढल्यामुळं तो कुठं तो गोज टू बॉटम टिल 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे खालच्या तापमापीला T2 ला 4 डिग्री सेल्सिअस याच्यापर्यंत तापमान काय होतं चेंज होतो. त्याच्यानंतर ड्यू टू दिस फॉर सम टाइम थर्मामीटर ॲट द बॉटम शो डिग्री सेल्सिअस, म्हणजे काही टाइम पर्यंत म्हणजे थोड्याशा टाइम पर्यंत काय होतो, जो पण T2 आहे तो 4 डिग्री सेल्सिअस आहे असं आपल्याला दाखवला जातो. T2 त्याच्यानंतर काय होतो, टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस, वॉटर एक्सपांड. ज्या टायमिंगला 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कसं आहे कमी होत जाईल त्या टाइमला वॉटर जो पण आहे तो एक्सपांड होतो. व्हायला काय पाहिजे होतं, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. कारण की जर आपण जर टेम्परेचर कमी करत आहे याचा अर्थ वॉटर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, पण इथं काय होत आहे, वॉटर कॉन्ट्रॅक्ट न होता वॉटर एक्सपांड होत आहे. याला एक्सेप्शनल बिहेवियर असं म्हणतो आपण. बॉटम शो 4 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर काय होतं कमी झालेलं आहे, वॉटर काय व्हायला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, पण होत आहे काय एक्सपांड होत आहे. डेन्सिटी काय होते कमी होत आहे आणि वॉटर जात आहे टुवर्ड्स द सरफेस, आणि वॉटर कुठे आहे सरफेस म्हणजे वरच्या दिशेने जात आहे, सरफेस कडे वॉटर जात आहे. व्हायला काय पाहिजे होतं खाली जायला पाहिजे होतं, पण होत आहे काय वॉटर राईज होत आहे. आफ्टर सम टाइम T1 शो 0 डिग्री सेल्सिअस आणि T2 शो 4 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे काय होतं, जो वरचं पण T1 आहे तो 0 डिग्री सेल्सिअस दाखवतं आणि T2 जो आहे तो 4 डिग्री सेल्सिअस असं दाखवतं. फायनली बोथ थर्मामीटर शो 0, म्हणजे खूप टाइम झाल्यानंतर याचं काम सगळं झाल्यानंतर दोन्ही पण थर्मामीटर म्हणजे T1 आणि T2 हे दोघं पण 0 डिग्री सेल्सिअस दाखवतात. तुम्हाला काय सांगितलं मी, सर्वात सुरुवातीला दोघं पण 10 डिग्री सेल्सिअस दाखवत होते. त्याच्यानंतर काय झालं, याच्यामध्ये आपण पाणी ओतलं, हे फ्रीजिंग मिक्सचर आहे, हे फ्रीजिंग मिक्सचर त्या पाण्याला फ्रीजिंग करून टाकून दिलं, म्हणजे त्याला आपण गोठण्याचं काम करून टाकून दिलं. त्याच्यामुळे काय झालं, पाणी इथला T2 जे आहे ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापमान आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इट कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, बर्फ म्हणजे तिथं जे पाणी आहे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, पण तसं न होता काय होत आहे वॉटर वाढत आहे, एक्सपांड होत आहे. त्याच्यामुळं इथं वर काय दाखवत आहे 0 डिग्री सेल्सिअस असं दाखवत आहे, आणि त्यानंतर सर्वात शेवटी दोघं पण 0 डिग्री सेल्सिअस येतात. अशा प्रकारे ह्या ओप्स ॲपरेटसमुळे आपल्याला वॉटरचं ॲनोमलस बिहेवियर ही संकल्पना ही कन्सेप्ट समजते. स्क्रीनशॉट काढून घ्या. जाऊया आपण नेक्स्ट स्लाइड. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, जाऊया लास्ट स्लाइड ऑफ द चॅप्टर. इथे काय ड्यू पॉइंट. ड्यू पॉइंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम्स सॅच्युरेटेड. असा एक टेम्परेचर ज्या टेम्परेचरला एअर काय होते सॅच्युरेटेड विथ वॉटर, म्हणजे एअर हे वॉटर सोबत संलग्न होते. द टेम्परेचर ॲट विच एका सर्टन टेम्परेचरला एअर जी पण आहे सॅच्युरेटेड विथ वॉटर, एअर वॉटरच्या स्वरूपामध्ये सॅच्युरेटेड होतं, त्याला म्हणायचं आपण ड्यू पॉइंट. मेजर्ड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, म्हणजे ड्यू पॉइंट हे पण टेम्परेचर सारखंच मेजर करतो डिग्री सेल्सिअस मध्ये. वेन टेम्परेचर फॉल्स बिलो ड्यू पॉइंट, ज्या टायमिंगला ड्यू पॉइंटच्या खाली टेम्परेचर असतं कमी होतं, म्हणजे ड्यू पॉइंटच्या खाली टेम्परेचर कमी 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 होत गेलं, त्या टायमिंगला रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय होते 100% असते. तिथं काय होते माणसाचं तापमान, म्हणजे तिथं मानवी जे पण असेल तिथं वस्ती वगैरे तर आपलं 100% पाहिजे, आणि त्या टायमिंगला ड्यू पॉइंटचं कमी तापमान कशाच होतं टेम्परेचर कमी 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 होत जातं. ह्युमिडिटी म्हणजे काय, द मॉइश्चर
किंवा मॉइस्टनेस ऑफ एअर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर. त्या वॉटर वेपरमध्ये असलेल्या मॉइस्टनेसला, एअरच्या मॉइस्टनेसला, त्याला आपण काय म्हणायचं, ह्युमिडिटी म्हणायचं. म्हणजे ह्युमिडिटी ही किती पर्सेंटमध्ये मोजतात, किती पर्सेंट ह्युमिडिटी आहे. जसे की फॉर एक्झाम्पल हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी बाष्प पडतं बघा, ते किती पर्सेंट पडलं काय नाही ते पर्सेंटेजमध्ये मोजतो आपण. मग जाऊया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. जेवढी हीट पाहिजे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड, जेवढी हीट एनर्जी पाहिजे कशाला, रेज. रेज म्हणजे काय, वाढवणे, इन्क्रीज करणे. काय इन्क्रीज करायचं, मग टेम्परेचर इन्क्रीज करायचं ऑफ अ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या मासला टेम्परेचर हळूहळू 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 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं. इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे त्याला किती एनर्जी पाहिजे, ज्या टाइमिंग त्याला आपण हीट कॉन्स्टंटली देत होतो त्या टायमिंग heat is consumed or heat is required constantly to raise the temperature, that is called as specific heat capacity. Definition येऊ शकते. Specific capacity is denoted by C. छोट्या c ने आपण specific heat capacity डिनोट करतो. M म्हणजे मास, टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी. फॉर्म्युला काय, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड लॉस्ट बाय ऑब्जेक्ट. हीट एनर्जी एकतर ॲब्झॉर्ब करायला पाहिजे किंवा लॉस करायला पाहिजे. फॉर्म्युला आहे एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. ह्याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला सॉल्व्ह करू शकता. सर्वात शेवटी हीट एक्सचेंज पॉइंट राहिलाय. हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करतो, हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करतो आणि जो हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करतो तो एनर्जी किंवा ती एनर्जी कोल्ड ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब करते. हीट लॉस कोण करतो, हॉट ऑब्जेक्ट, आणि तोच हीट काय करतो, गेन म्हणजे घेणे कोण करतो, कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय, हॉट बॉडी किंवा हॉट ऑब्जेक्ट हीट रिलीज करतो, कोल्ड ऑब्जेक्ट हीट कंझ्युम करतो, गेन करतो, घेतो. याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. फॉर्म्युला आहे Q = Q2 प्लस Q1. Q म्हणजे काय, हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट, किती हीट लॉस्ट झाली तर म्हणायचं Q. Q2 म्हणजे काय, हीट गेन बाय कॅलरीमीटर. हीट कॅलरीमीटर म्हणजे किती घेतली, आणि Q1 म्हणजे काय, हीट गेन बाय वॉटर, हीट गेन बाय वॉटर. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी खूप कमी टाइममध्ये तुमचा जेवढा पण होईल चॅप्टर तेवढा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की नेक्स्ट चॅप्टर कोणता पाहिजे, चॅप्टर नंबर 6 पाहिजे का, पार्ट 2 तुम्हाला आता लगेच पाहिजे. मी एवढं ट्राय करताय की एक्झामच्या पहिल्यापर्यंत तुमचं सिलेबस जेवढं जाईल, जेवढं होईल माझ्यानं तेवढं मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्हीच फक्त अभ्यास करू नका, तुमच्या मित्राला पण हे फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना पण अभ्यास करायला सुरुवात होईल. थँक्यू सो मच.